प्रश्न जे ते मार्गी लावणार। बरं रितुताई, तुम्ही धुळीचा मुद्दा इथे उपस्थित केला। आपण पाहतोय दिवसेंदिवस मुंबईतलं प्रदूषण हे वाढतच चाललेलं आहे, कमी होण्याचं नाव घेत नाहीये। दिल्लीनंतर आता मुंबईचाच नंबर लागू लागलेला आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळात प्रदूषणासाठी काय उपाययोजना केल्या जाणार आहेत? काही नियम कठोर आखले जाणार आहेत का मुंबईकरांसाठी? धुळीवरती नियंत्रण करण्यासाठी आणि काही नियम आखण्यासाठी मी संबंधित अधिकाऱ्यांना माझ्या दालनात बोलवणार आहे। सगळ्या काही नगरसेवकांनाही त्या ठिकाणी गटनेते असणार त्या ठिकाणी बोलवून आणि सगळे म्हणजे माझी महापौर पण असतील त्या विषयावरती सगळ्यांना घेऊन पूर्ण आखणी किंवा काय ह्याच्यावरती नियोजन केलेलं आहे पालिकेने, काय ह्याच्यावरती काही आराखडे तयार केले आहेत की धुळीवरती नियंत्रण करण्यासाठी। बाकी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे डिजिटल बोर्ड आहेत धुळीचे नियंत्रण करणारे ते आम्ही लावायला सांगणार आहोत। बाकी पाण्याचे जे फवारे असतात ज्या ठिकाणी धूळ जमिनीवर बसली पाहिजे अशा पद्धतीने, आणि आम्ही जे डिजिटल बोर्ड लावणार ज्या ज्या ठिकाणी मोठमोठे कन्स्ट्रक्शन चालू आहे तर त्या प्रत्येक बिल्डरला आम्ही कंपल्सरी त्या ठिकाणी तो बोर्ड लावायला सांगणार। प्रदूषणचा लेवल वाढला असेल त्यावेळी त्यांनी त्यांचं कन्स्ट्रक्शन थांबवावं अशा पद्धतीचे निर्देश त्या ठिकाणी त्यांना दिले जाणार। तर आणि ह्याच्याही पेक्षा अजून काही विचार किंवा काही असतील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अजून आम्हाला मिळणार, ते कसे इम्प्लिमेंट पुढे करता येईल ते सर्व विचारात घेता येणार। रितुताई, एवढ्या वर्षांचे मुंबईकरांचे अनेक प्रश्न, मग ते मुंबईतील वाहतूक कोंडी असेल, फेरीवाले असतील, फुटपाथ असेल, हॉस्पिटलची दुरावस्था असेल किंवा अनधिकृत बांधकाम, हा देखील एक मोठा मुद्दा आहे किंवा मोठा प्रश्न मुंबईकरांसमोर आहे। अशा अनेक प्रश्नांवर आता येत्या काळात आपलं काम किंवा तुम्हाला त्यावर उत्तरं द्यावी लागणार आहेत। यासाठी तुमचं कसं नियोजन आहे? हे प्रश्न तुम्ही कशा पद्धतीने हाताळणार आहात? सगळेच विषय आता सभागृहात येणारच आहेत, नगरसेवकांच्या माध्यमातून येणार आहे। अनधिकृत बांधकाम ज्या ज्या वॉर्डमध्ये असणार त्या त्या वॉर्डच्या बिल्डिंग फॅक्टरीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी नगरसेवक जाब विचारणार आहे। तर एक तुम्ही लक्षात घ्या, 4.5 वर्षापूर्वी जे झालं ते आता पूर्ण साफसफाई करायचं काम आता आम्ही करणार आहोत। ज्या पद्धतीने वॉर्डचे नगरसेवक त्या आमच्या तर सगळ्या नगरसेवकांना पूर्ण ग्राउंडवरती आता काम करायला सुरुवात केलेली आहे। त्या ठिकाणी मग इलिगल हॉकर्स बसत असतील किंवा काही ठिकाणी खूप मोठं धुळीचं, आता माझ्या वॉर्डमध्ये एका मैदानामध्ये एक कंप्लेंट आली की इकडे खेळल्यानंतर खूप प्रमाणात धूळ, खेळू दे मुलांना मैदान पाहिजे पण धूळ मात्र आमच्या घरात येते। तर त्या ठिकाणी आम्हाला काय करायला पाहिजे, काय ग्रीन कलरचे कपडे लावायला पाहिजे, काय बॅरिकेड्स करावे लागतील का? तर हे सगळे विषय जे आहेत, मग धुळीचा विषय असेल, अनधिकृत बांधकाम ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी ते वॉर्डचे लोक लक्ष देतील। वॉर्डच्या माझ्या नगरसेवकांना जर वॉर्डच्या अधिकाऱ्यांनी नाही ऐकलं तर त्यांना मी सांगणार तुम्ही माझ्याकडे या, मी माझ्या दालनामध्ये अधिकाऱ्यांना एएमसीना घेऊन कन्सर्न अधिकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी व्हिजिट लावून त्यांचे प्रश्न जे ते मार्गी लावणार। बरं रितुताई, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, पावसाळ्यामध्ये मुंबई महानगरपालिकेवर सतत टीका होत असते, तीव्र टीका होत असते। आता इतक्या वर्षानंतर, इतकी वर्ष तुम्ही कामकाज तर पाहताय, मात्र आता ही सूत्र तुमच्या हातात असणार आहेत। तर या पावसाळ्यामध्ये मुंबईकरांना नेमका काय बदल दिसेल? 2014 पूर्वीची मुंबई आणि 2014 नंतरची मुंबई, आमच्या महाराष्ट्राच्या आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी ज्यावेळी मुख्यमंत्री पदाची सूत्र हातामध्ये घेतली त्यावेळी तुम्ही पाहताय आता मुंबईचे सगळे रोड सीसी कॉन्क्रीट करण्याचं त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे आणि ती कामं सुरू पण झालेली आहे। तर ह्या पद्धतीने रस्त्याची कामं आम्ही हातात घेतलेली आहे। रस्त्याच्या कामामध्ये जितके पण रस्ते आहेत त्याच्या खालून जितक्या युटिलिटीज जातात, त्यामुळे सीवर लाईन असू दे, वॉटर लाईन असू दे किंवा कुठले केबल कनेक्शन्स असू दे, तर आपण या ठिकाणी युटिलिटी डक्ट तयार करतोय। म्हणजे कुठलेही रस्ते वरून ट्रेंच न मारता किंवा आपण चर पाडतो किंवा खोदतो, त्यामुळे काय असतं, इतक्या हजारो लाखो रुपये खर्च केल्यानंतर पुन्हा आपण चर मारली किंवा ट्रेंच मारला तर रस्ता खराब दिसतो। मग त्या ठिकाणी आपण युटिलिटी डक्ट करण्याचं काम सुरू केलेलं आहे। म्हणजे रस्त्याची कामं ही सुरू झालेली आहे। परंतु जी काही रस्ते आता पण आम्ही सगळी त्याच्यावरती मीटिंग घेणार आहे आणि ज्या रस्त्याची कामं अजून सुरुवात केलेली नाहीये पण पावसाळ्यात मात्र त्याचा त्रास होऊ शकतो, या रस्त्यांवरती आम्ही लक्ष देणार। नाले सफाई होणार पूर्ण। आता जो माझा अनधिकृत बांगलादेशी फेरीवाले हा विषय तर मी हातात घेतलेलाच आहे, त्याची काल बैठक झालेली आहे, त्याच्या रिव्ह्यू मीटिंग प्रत्येक महिन्याला होणार। आता दुसरा विषय घेते नाले सफाई।
आता आम्ही व्हिजिट करायला सुरुवात करणार आणि सगळ्या नाल्यांची आम्ही पाहणी करणार. कशा पद्धतीने नाले सफाई, किती मेट्रिक टन त्या ठिकाणी गाळ काढला जातो, तो गाळ परत तो नाल्यात तर जात नाही ना, तो काढून बाहेर ठेवला जातोय का, तो उचलून परत फेकला कुठे जातोय, या सगळ्यांवरती आता विचार विनिमय होणार, मीटिंग्स होणार आणि व्हिजिट होणार. तर पावसाळ्यापूर्वीची ही पूर्ण तयारी आम्ही सुरुवातच करतोय आम्ही.